आज आपण ग्रीन चिकनची रेसिपी बघणार आहोत। ज्यांना कोणाला चिकनचा हा प्रकार आवडत असेल त्यांच्यासाठी ही रेसिपी खूपच उपयुक्त ठरेल, कारण खूपच लोकांना चिकन बनवायचं म्हटलं म्हणजे संकट येतं, टेन्शन येतं की बाबा आता खूपच आपल्याला तयारी करायला लागेल, आपला वेळ त्यामध्ये खूपच जाणार आहे। तर या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही निश्चिंत राहा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा आणि ट्राय करून मला नक्की फीडबॅकमध्ये कळवा, कारण खूपच सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट बनून तयार होते। आणि त्यासाठी एकच वाटण तयार करायचं आहे, ना भाजायचं आहे ना काही करायचं आहे तुम्हाला, अगदी सोपी रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की फीडबॅकमध्ये कळवा। तर इथे मी बॉयलर चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो, मी व्यवस्थित असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता हे चिकन आपण एका साईडला ठेवून देणार आहोत। आता त्यासाठी लागणाऱ्या आपण वाटणची रेसिपी बघून घेणार आहोत। तर इथे वाटणसाठी लागणाऱ्या वस्तू आपण इथे बघणार आहोत। त्यासाठी मी ते 5 ते 7 अशा काळी मिरी घेतलेल्या आहेत, काजू घेतलेले आहेत, त्याचबरोबर कोशिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता, आपला जो पुदिना असतो तो तुम्ही घेतला नाही घेतला तुमच्यावर डिपेंड करतं, तर तो देखील घेतलेला आहे। लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, 5 ते 7 मिरच्या, आपल्या हिरव्या मिरच्या त्या घेतलेल्या आहेत, तमालपत्र घेतलेलं आहे आणि 3 मी इथे लवंग घेतलेले आहेत। आता जे हिरवं वाटण आपण वाटून घेणार आहोत ते सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं आपण जे काही एका प्लेटमध्ये जो काही हिरवं वाटण म्हणजे हिरवा मसाला पाहिलेला आहे आपण, ज्यात आपण कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची सगळं काही ते सगळं काही त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत, काळी मिरीसुद्धा। तर हे सगळं आपण थोडंसं तुम्हाला जर गरज वाटली तर पाणी टाकून त्याची प्युरी बनवायची आहे। एकदम पातळ नाही बनवायची आहे, घट्ट बनवायची आहे, तर अशी प्युरी बनवून घ्यायची आहे। आणि आता एकीकडे आपण कढई ठेवणार आहोत गॅसवरती। कढई चांगल्यापैकी तापवून घ्यायची आहे आणि कढई तापवून झाल्यानंतर मगच त्यामध्ये तेल टाकायचं आहे। तर इथे तुम्ही मोहरीचं तेल देखील वापरू शकता, सोयाबीनचं तेल वापरू शकता, तुमच्याकडे जे तेल अवेलेबल असेल ते तुम्ही तेल इथे वापरायचं आहे। तर इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे, कारण माझ्याकडे तेच अवेलेबल होतं। तर मी इथे 3 ते 4 टेबलस्पून इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे। चांगल्यापैकी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे। आणि आता तेल तापून झालंच आहे, तर त्यामध्ये लवंग आणि तमालपत्र देखील घातलेलं आहे। आता जो आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकायचा आहे। तुम्हाला जर कांदा हा उभ्या स्लाईसमध्ये चिरायचा असेल तसा चिरू शकता। तुम्हाला जर कांदा नको हवा असेल, तुम्हाला जर त्याऐवजी टोमॅटोची प्युरी घालायची आहे ती देखील तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता, तर तुम्ही त्यामध्ये थोडेफार बदल हे करू शकतात। पण जर का तुम्ही कांदा असा बारीक चिरून घातला तर त्याचा थोडासा वेगळाच टेस्ट येईल। आता आपण जसे जसे नवीन नवीन वस्तू त्यामध्ये ॲड करतो तसा आपल्याला चिकनचा वेगळा फ्लेवर देखील येत असतो। तर इथे मी कांदा, लसूण मसाला, गरम मसाला आणि हळद पावडर घेतलेली आहे। 1 चमचा मी म्हणजे पोहे खायचा चमचा जो असतो तो मी इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा मी इथे हळद पावडर घेतलेली आहे। कांदा चांगल्यापैकी असा परतून झाल्यानंतर थोडासा नरम पडल्यानंतर त्यामध्ये आपण हा मसाला असा घालून घ्यायचा आहे, जेणेकरून तो मसाला व्यवस्थित असा परतला जाईल। त्यानंतर मग जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आपण त्यामध्ये घालायचं आहे। आता ते जे मिक्सरच्या भांड्याला जे काही वाटण लागलेलं आहे त्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं झाकण लावून असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं वाटण हे तळाशी येऊन बसेल आणि ते आपण फोडणीमध्ये घालूया। तर मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। मसाला परतत असताना गॅस हा लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, फुल करायचा नाही आहे। मस्त असा सुगंध पसरलेला होता घरात जेव्हा मी ही भाजी केली। नक्की तुम्ही ही ग्रीन चिकनची रेसिपी ट्राय करा। माझ्या मिस्टरांची खूपच दिवसापासून डिमांड होती की तू ग्रीन चिकन बनव म्हणून, तर फायनली मी ही ग्रीन चिकनची रेसिपी बनवलेली आहे आणि त्यांना देखील खूप आवडलेली आहे। त्यांचा एकच संकोच होता की तू थोडीशी ग्रेव्ही जास्त बनवायला पाहिजे होती म्हणून। तर इथे मी चवीनुसार मीठ देखील ॲड करून घेतलेलं आहे, ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्या ग्रेव्हीमध्ये। आता जे आपण बोनलेस चिकन होतं ते व्यवस्थित धुतलेलं आहे 3 पाण्याने, ते आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता ते घातल्यानंतर व्यवस्थित असं सगळं मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मसाला व्यवस्थित असा पूर्ण चिकनला लागायला पाहिजे, चिकन आणि मसाला हा एकजीव व्हायला पाहिजे, असं तुम्ही हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तमालपत्र लागल्यास तुम्ही नंतरनी फोडणी दिली गेली तुम्ही काढू शकता, ज्यांना काढायचं आहे ते काढू शकता, स्किप देखील करू शकता, ज्यांच्या त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे। तर इथे मी 1-1.5 ग्लासच्या आसपास पाणी घातलेलं आहे, तर पुरेसं आहे, कारण मला ग्रेव्ही जास्त ठेवायची नव्हती। पण नंतरनी मला मिस्टर बोलले की ग्रेव्ही थोडीशी हवी होती अजून,
कारण भाकर होती त्यासोबत म्हणून. तर इथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर खूपच पातळ हवी असेल किंवा तुम्हाला खूपच सुक्कं हवं असेल चिकन, तर त्या हिशोबाने तुम्ही इथे पाणी हे ॲडजस्ट करायचं आहे. तर आपण याच्यावरती आत्ता ताट हा झाकून द्यायचं आहे. 20 ते 25 मिनटं आपण मध्यम आचेवरती हे चिकन असं शिजवून घ्यायचं आहे. आता 20 ते 25 मिनटं आपली इथे झालेले आहेत. बघू शकता आपण मस्तपैकी आपली ही भाजी इथे शिजून झालेली आहे. भाजी आपली ही रेडी झालेली आहे. मस्तपैकी व्यवस्थित असं हे भाजी अजून आपण अधूनमधून ढवळून घ्यायची चमच्याच्या सहाय्याने. तुम्ही अंदाज लावू शकता चिकन हे व्यवस्थित असं शिजलेलं आहे, कारण ते चांगल्यापैकी असं मऊ पडलेलं आहे. ग्रेव्ही देखील त्याची मस्तपैकी झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही ट्राय करा. जर का माझा व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा.